महाबळेश्वर गिरीस्थान नगर परिषदेच्या वतीने हाती घेतलेल्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण आज राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री माननीय श्री मकरंदाबा पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। महाबळेश्वर शहराच्या पर्यटन वाढीसाठी आणि सौंदर्यीकरणासाठी नगर परिषदेने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत। आजच्या या सोहळ्यात प्रामुख्याने क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर महाराज चौकाच्या सुशोभीकरणाचे अनावरण करण्यात आले। या प्रकल्पामुळे माखरिया उद्यान परिसराच्या सौंदर्यात मोठी भर पडली असून शहराच्या प्रवेशद्वारावरच पर्यटकांना एक विलोभनीय दृश्य पाहायला मिळणार आहे। त्यासोबतच ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीने नगर परिषदेच्या मालकीच्या पेटीट लायब्ररी इमारतीचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे। या ऐतिहासिक वास्तूचे जुने वैभव टिकवून ठेवत आधुनिक पद्धतीने परिसराचे सुशोभीकरण केल्याने ही वास्तू आता पर्यटकांच्या सेवेत नव्या रूपात दाखल झाली आहे। पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या वेण्णा लेक येथेही एक मोठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। येथील बोट क्लबवर फ्लोटिंग जेट्टी बसवण्यात आली आहे। या नव्या तंत्रज्ञानामुळे पर्यटकांचा नौकाविहाराचा अनुभव अधिक सुरक्षित आणि सुखकर होणार आहे। या प्रसंगी बोलताना मंत्री मकरंदाबा पाटील यांनी नगर परिषदेच्या कामाचे कौतुक करत महाबळेश्वरचे ऐतिहासिक महत्त्व जपून आधुनिक सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज आहे। शाश्वत विकासाच्या या कामांमुळे महाबळेश्वरच्या पर्यटनाला नवी उंची प्राप्त होईल असे म्हटले। दरम्यान या कार्यक्रमाला नगराध्यक्ष श्री सुनील शिंदे, उपनगराध्यक्ष नासिर मुलानी, मुख्याधिकारी श्री योगेश पाटील यांच्यासह संजय जंगम, अफजल सुतार, रोहित ढेबे, संतोष शिंदे, राहुल पिसाळ यांसारखी मान्यवर नगरसेवक आणि विमलताई पाटील, संगीता वाडकर, विद्या बावळेकर यांसह सर्व नगरसेविका उपस्थित होत्या। एकूणच या नवीन विकास कामामुळे महाबळेश्वरच्या सौंदर्यात अधिकच भर पडली असून येणाऱ्या पर्यटन हंगामात पर्यटकांना या सुविधांचा लाभ घेता येणार आहे।